उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक या ठाणे जिल्ह्यातील दोन नेत्यांचा सुप्त संघर्ष आता लपून राहिलेला नाहीये। एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्ही नेते सोडत नाही। गणेश नाईक यांनी तर मंत्री झाल्यानंतर अनेक अप्रत्यक्षरित्या शिंदेंवर निशाणा साधला। आता पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत शिंदेंना पुन्हा एकदा डिवचल्याचं पाहायला मिळतंय। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं। एकनाथ शिंदेंच्या काळात कामं झाली नाहीत। गणेश नाईकांचा शिंदेंवर पुन्हा निशाणा। ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील शीतयुद्ध आता संघर्षात रूपांतरित होताना दिसतंय। मंत्री झाल्यानंतर गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडलेली नाहीये। आता पुन्हा एकदा नाईक यांनी एकनाथ शिंदेंना डिवचल्याचं पाहायला मिळतंय। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात कामं झाली नसल्याचं म्हणत गणेश नाईक यांनी शिंदेंवर निशाणा साधला। मात्र आता महानगरपालिका, सिडको आणि MIDC मधील अधिकारी कामं करायला लागल्याचं सांगायलाही गणेश नाईक विसरले नाही। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जवळजवळ 12-15 विषयाकरता बैठक लावली होती। सकारात्मक त्यांनी निर्देश दिले होते। त्या निर्देशाची एकूण पूर्तता व्हावी हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे। त्याच्या पलीकडे आणखी 7-8 विषय एकूण हे एक बैठक माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व सचिवांची झाली तर मला वाटतं नवी मुंबईच्या समस्या या 5 वर्षांमध्ये राहणार नाहीत। मला वाटतं सन्माननीय गणेश नाईक साहेब हे सिनियर लीडर आहेत। त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य करत असताना त्यांनी जरा विचार करून बोललं पाहिजे। मी त्यांच्यापेक्षा भरपूर लहान आहे, ते माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे सहकारी देखील आहेत। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर गणेश नाईक साहेब आज आपण मंत्री देखील नसता, हे आपण विसरू नये। साहेबांनी जो निर्णय घेतला तो धाडसी निर्णय होता आणि अशा वेळेला महायुतीचं सरकार पुन्हा आणणं, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे निर्णय झाले त्यामुळेच तर पुन्हा सरकार आलं। मंत्री झाल्यापासून गणेश नाईक यांनी अनेकदा शिंदेंवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका केली आहे। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांची इच्छा नसतानाही काही चुकीच्या गोष्टी घडल्या असं वक्तव्य गणेश नाईक यांनी 2च महिन्यांपूर्वी केलं होतं। माननीय एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि मी त्यांना पण बोललेलो आहे की त्यांची हातबलता नव्हती, परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये सहन कराव्या लागतात किंवा नजरेला चांगले दिसत नसताना त्या गोष्टी लेट गो कराव्या लागतात, परंतु ती परिस्थिती बदललेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात शिंदे आणि नाईकांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। मात्र गणेश नाईकांना मंत्रिपद मिळाल्यानंतर गणेश नाईक यांनी शिंदेंवर टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये। आता शिंदेंच्या काळात कामं झाली नसल्याचं म्हणत नाईक यांनी शिंदेंना पुन्हा एकदा डिवचलंय। स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी मुंबई।